Hello everyone, we start our next lecture that is प्रोटेक्टिव्ह अँड ॲडझॉर्बंट. ठीक आहे, आता मला सांगा प्रोटेक्टिव्ह आणि ॲडझॉर्बंट मला सांगा काय करत असतील. ऑब्विसली प्रोटेक्टिव्ह म्हणल्यावर एक प्रकारची प्रोटेक्शन लेअर फॉर्म करतील. काय करतील? एक प्रकारची प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म करतील. आणि ॲडझॉर्बंट म्हणजे काय करणार, त्या ठिकाणी जे काही बॅक्टेरिया व्हायरसेस किंवा त्याचे टॉक्झिन्स प्रेझेंट असतील त्याला ते काय करणार, स्वतःकडे ॲडझॉर्ब करणार. ॲडझॉर्ब म्हणजे स्वतःकडे अट्रॅक्ट करून स्वतःकडे कसं बांधून ठेवणार. आलं लक्षात? ट्रॅप करणार. मग ह्या ठिकाणी मला सांगा अशी कंडिशन कोणती आहे जे की आपण ड्रग कशावर यूज करतो, ॲज अ प्रोटेक्टिव्ह आणि ॲडझॉर्बंट करतो. अगदी बरोबर आहे. जर एखाद्या पेशंटला किंवा अशी कंडिशन ज्यामध्ये काय झालं असेल त्या पर्सनला डायरिया. ओके, डायरियामध्ये काय होणार, एकतर फूडचं अनडायजेशन होणार. ठीक आहे, अनडायजेशन झाल्यामुळे किंवा ॲडझॉर्ब फूडचं प्रॉपरली झालं नाही किंवा त्या ठिकाणी बॅक्टेरियल व्हायरसेसचं इन्फेक्शन झाल्यामुळे, इम्प्रॉपर हायजीनमुळे, ठीक आहे, किंवा अनहायजेनिक फूड आणि वॉटर खाल्ल्या पिल्ल्यामुळे, बरोबर आहे, त्या ठिकाणी काय होणार, त्याला डायरिया होणार. मग डायरियामुळे काय होणार, सिव्हिअर लॉस कशाचं, अगदी बरोबर, इलेक्ट्रोलाइट आणि फ्लुइड. ठीक आहे, वॉटरचं आणि इलेक्ट्रोलाइटचं काय होणार, कंटिन्युअस लॉस होत जाणार. कशामध्ये सॉरी, डायरियामध्ये. आलं लक्षात? मग ते जे आपले प्रोटेक्टिव्ह आणि ॲडझॉर्बंट आहे ते त्या डायरियावर कसे ट्रीट करत असतील. प्रोटेक्टिव्ह नावातच काय त्याच्या, प्रोटेक्टिव्ह काय करतील, एक छान प्रकारे त्या इंटेस्टाईनवर प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म करतील जेणेकरून ते बॅक्टेरियल त्या इंटेस्टाईनच्या मोटिलिटीवर अफेक्ट करणार नाही. आणि सेकंड म्हणजे ॲडझॉर्बंट काय करतील, जे काही त्या ठिकाणी बॅक्टेरिया व्हायरसेस आणि त्याचे टॉक्झिन्स प्रेझेंट आहेत त्याला स्वतःकडे ट्रॅप करल म्हणजे पकडून ठेवल आणि त्याला आपण काय म्हणतो, ॲडझॉर्ब करल. आलं लक्षात? मग बघू बरं काय त्याचे मेकॅनिझम. इट ॲडझॉर्ब toxins, bacteria and viruses along with providing a protective coating on the intestinal wall. And diarrhea means, what is meant by diarrhea? It is a disorder of GI tract. बरोबर आहे, gastrointestinal tract चा disorder आहे which results mainly due to the improper digestion, absorption of food and by the bacterial infection that is known as diarrhea. आणि आपल्याला माहिती आहे एखाद्या पर्सनला जर डायरिया झाला तर त्याची कंडिशन काय होते, तो खूप वीक गळून जातो. का? कारण की त्या ठिकाणी कंटिन्युअस काय झालेला असतो, त्याच्या फ्लुइड म्हणजेच वॉटर आणि इलेक्ट्रोलाइटचा लॉस झालेला असतो. काय झालेला असतं, लॉस ऑफ फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट. फ्लुइड मीन्स वॉटर आणि फ्लुइड एकच. ठीक आहे, वॉटरचा किंवा फ्लुइडचा आणि त्या इलेक्ट्रोलाइटचा काय होतो, लॉस. त्यामुळे तो पर्सन स्ट्रॉंग नाही राहतो, कसं जातो, गळून जातो. त्याची एनर्जी सगळी कशामध्ये जाणार, त्या इलेक्ट्रोलाइट आणि वॉटरमुळे. म्हणून आपण त्याला काय देतो, एनर्झाल देतो, ज्याच्यामध्ये काय असणार, इलेक्ट्रोलाइट असतील. आलं लक्षात? इलेक्ट्रोलाइटचं ड्राय पावडर असतील जे आपण मिक्स करून त्याला देतो वॉटरमध्ये, नंतर पाण्यामध्ये त्याला व्यवस्थित प्रॉपरली मिक्स करायचं आणि त्या पर्सनला द्यायचं. त्यालाच आपण काय म्हणणार, इलेक्ट्रोलाइट रिप्लिनिशन. आलं लक्षात? फॉर एक्झाम्पल ORS सगळ्यांना माहिती. मग आता मला सांगा ह्या ठिकाणी प्रोटेक्टिव्ह आणि ॲडझॉर्बंट काय करतील, डायरिया त्या पेशंटला त्याच्या इंटेस्टाईनवर प्रोटेक्टिव्ह काय करतील, एक प्रकारची कोटिंग तयार करतील. आणि ॲडझॉर्बंट काय करतील, त्याचे जे टॉक्झिन्स बॅक्टेरिया असतील किंवा व्हायरसेस असतील त्याला काय करणार, स्वतःकडे ट्रॅप करून ठेवणार. ही झाली सिंपल मेकॅनिझम कशाची, प्रोटेक्टिव्ह आणि ॲडझॉर्बंटची. रिपीट करते, नीट लक्षात द्या. इट ॲडझॉर्ब द टॉक्झिन्स बॅक्टेरिया अँड व्हायरसेस along with the providing काय प्रोव्हाइड करतं, अ प्रोटेक्टिव्ह कोटिंग ऑफ द इंटेस्टायनल वॉल. त्या इंटेस्टायनल वॉलवर काय करणार, प्रोटेक्टिव्ह कोटिंग प्रोव्हाइड करणार. त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोटेक्टिव्ह अँड ॲडझॉर्बंट. काय म्हणतो, प्रोटेक्टिव्ह अँड ॲडझॉर्बंट. आता ह्यामधले जे एक्झाम्पल आहेत त्याचे ते म्हणजे बिस्मथ सबकार्बोनेट आणि सेकंड एक्झाम्पल आहे केओलिन. काय आहे सेकंड एक्झाम्पल, केओलिन. ते आता आपण बघू. पहिलं बघू बिस्मथ सबकार्बोनेट आणि नेक्स्ट बघू केओलिन. तुम्हाला इथपर्यंत आलं लक्षात की प्रोटेक्टिव्ह आणि ॲडझॉर्बंट काय करतील, एकतर प्रोटेक्टिव्ह काय करतील, त्या इंटेस्टायनल वॉलवर प्रोटेक्शन फॉर्म करतील आणि ॲडझॉर्ब त्या ठिकाणी प्रेझेंट असलेले व्हायरसेस बॅक्टेरिया टॉक्झिन्स त्याला ॲडझॉर्ब करतील. आणि म्हणूनच हे प्रोटेक्टिव्ह आणि ॲडझॉर्बंट कशासाठी यूज करतो, एकतर आपण डायरियामध्ये सुद्धा यूज करतो आणि त्याचा अजून एक यूज म्हणजे अल्सर कंडिशनमध्ये सुद्धा यूज करतो. कारण की अल्सरमध्ये ते काय होते, एक प्रकारची प्रोटेक्टिव्ह लेअर त्या ठिकाणी तो फॉर्म करत
आणि अल्सरपासून त्याचं प्रिव्हेन्शन सुद्धा होऊ शकते. आलं लक्षात. आता आपण बघू प्रोटेक्टिव्ह आणि ॲडझॉर्बंटचे जे 2 एक्झाम्पल आहेत त्याचा मोनोग्राफ कोणता आहे, बिस्मथ सब कार्बोनेट अँड केओलिन. बिस्मथ सब कार्बोनेट काय मॉलिक्युलर फॉर्म्युला, BiO2CO3 BiO2CO3 होल ट्वाइस काय आहे बघा, BiO2CO3 कार्बोनेट, बिस्मथ कार्बोनेट होल ट्वाइस H2O. हे काय आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, BiO2CO3 होल ट्वाइस H2O. सिलोनियम काय आहे, बेसिक बिस्मथ कार्बोनेट. कोणता आहे, बेसिक बिस्मथ कार्बोनेट. बघा बरं त्याच्या प्रॉपर्टीज, कलर कशी आहे, व्हाईट और क्रीमी व्हाईट पावडर, ओडर ओडरलेस, टेस्ट टेस्टलेस. कसा आहे कलर, व्हाईट और क्रीमी व्हाईट पावडर, व्हाईट आहे किंवा क्रीमी व्हाईट कलर असतो त्याचा. ओडर ओडरलेस, टेस्ट टेस्टलेस. सोल्युबिलिटी वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे, पण कशामध्ये डिझॉल्व होते, ॲसिडमध्ये डिझॉल्व होते विथ इफरवसन्स. मला सांगा बरं आता, इफरवसन्स होणार म्हणजे काय होणार, बबल्स फॉर्म होणार, बुडबुडे येणार. आणि ते बुडबुडे कशाचे असतील मग, अगदी बरोबर, रिलीज ऑफ CO2. जेव्हा CO2 गॅस रिलीज होईल तेव्हाच काय होतील, इफरवसन्स तयार होतील. म्हणजे जेव्हा ते ॲसिड सोबत डिझॉल्व होतं तेव्हा ते काय करतं, CO2 गॅस रिलीज करतं. आणि जेव्हा CO2 गॅस रिलीज करणार तेव्हा आपल्याला काय भेटतं, इफरवसन्स. राईट लक्षात. नेक्स्ट बघू त्याची केमिकल प्रॉपर्टी. ऑन हिटिंग इट डिकम्पोजेस टू येलो बिस्मथ ट्रायऑक्साइड. जर आपण बिस्मथ सब कार्बोनेटला काय केलं, हिट केलं. काय केलं, हिट. हे झाला बिस्मथ सब कार्बोनेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्याला काय केलं, हिट. हिट केल्यावर त्याचं काय होणार, डिकम्पोजिशन. कशामध्ये, बिस्मथ ट्रायऑक्साइड. कशामध्ये, बिस्मथ, कशामध्ये होणार, बिस्मथ ट्रायऑक्साइड. मला सांगा बरं, बघा नीट व्यवस्थित रिएक्शन. बिस्मथ ट्रायऑक्साइड कसं तयार होणार मग, Bi2O3. कोणतं होणार, Bi2O3. आता ह्या ठिकाणी बघा रिएक्शन बॅलन्स करून किती मॉलिक्यूल तयार होतील सांगा बिस्मथ ट्रायऑक्साइडचे, अगदी बरोबर 2 मॉलिक्यूल होतील. Bi2O3 प्लस बाहेर काय पडेल, Bi2O3. तर हे झालं. नंतर त्याचबरोबर काय होईल बघा, कार्बन किती आहेत, 2. आपल्याला माहिती काय पडते, 2 मॉलिक्युल्स ऑफ CO2 अँड H2O. आलं लक्षात. बघा बरं टोटल बॅलन्स करा रिएक्शन. बिस्मथ किती आहेत, 4. बिस्मथ किती आहेत, 4. ठीक आहे. ऑक्सिजन किती झाले या ठिकाणी, 6, 7, 8, 9. इथं बघा 2, 4, 5, 6, 7. ठीक आहे. 6 आणि 4 किती होणार, 10. ठीक आहे. ह्या ठिकाणी 4 बरोबर आहे, हे 4 आणि हे 6 किती होतात, 10. 10 आणि 11 सिम्पली. आता बघा ह्या ठिकाणी 3 आणि 2 6, 6 आणि 4 10 आणि इथे 11. जेवढे आपण कंटेंट आहेत तेवढेच काय होणार त्या ठिकाणी प्रोडक्ट. हायड्रोजन किती आहेत, 2, त्यामुळे 2 हायड्रोजन. कार्बन किती आहेत, 2, त्यामुळे 2 कार्बन. ह्या ठिकाणी जे Bi2O3 तयार झालं त्याला आपण काय म्हणतो, बिस्मथ ट्रायऑक्साइड. आणि याचा कलर कसा असतो, येलो. कसा कलर असणार त्याचा, येलो कलर. आलं लक्षात. हे झालं बिस्मथ ट्रायऑक्साइडची केमिकल रिएक्शन. जेव्हा आपण त्याला हीट करू, हीट केल्यानंतर त्याचं काय होणार, डिकम्पोजिशन होणार. कशामध्ये, बिस्मथ ट्रायऑक्साइड. बघू त्याचे युजेस काय आहेत. आता हा पहिला यूज तर तुम्हाला 100% येणार काय, प्रोटेक्टिव्ह आणि ॲडझॉर्बंट. दुसरा येणार अँटीऍसिड. तिसरा ॲस्ट्रिंजंट, पर्टिक्युलरली कशामध्ये, ॲस्ट्रिंजंट इन कॉस्मॅटिक, दॅट इज लोशन अँड फेस पावडर. आणि लास्ट यूज काय त्याचा, अँटीसेप्टिक. ॲस्ट्रिंजंटचा यूज नथिंग बट दे ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ ॲडझॉर्बंट. काय करतात, आपल्या स्किनवर जे प्रेझेंट असलेले बॅक्टेरिया किंवा त्याचे प्रोटीन्स आहेत, ठीक आहे, बॅक्टेरियल प्रोटीन्स असतात किंवा बॅक्टेरियाचे टॉक्सिन्स असतात, त्याला काय करणार, ते स्वतःकडे ॲड्झॉर्ब करणार इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट. आलं लक्षात, प्रेसिपिटेट करणार. त्यामुळे ते त्या ठिकाणी ते किल होऊन जाणार आणि आपलं स्किन कशी होणार, बॅक्टेरियल फ्री. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, ॲस्ट्रिंजंट. म्हणजेच काय, इट नथिंग बट इट फॉर्म द प्रेसिपिटेट
काय करणार, त्या बॅक्टेरियाचं काय करणार, प्रेसिपिटेशन करणार. आलं लक्षात. त्यामुळे ते काय म्हणून ऍक्ट करतात, ॲज अ ॲस्ट्रिंजंट. राहील लक्षात. आणि सिम्पली त्याची डेफिनेशन जर बघायची असेल ॲस्ट्रिजंटची, काय, द सबस्टन्स विच ब्रिंग प्रेसिपिटेशन व्हेन अप्लाइड ऑन द स्किन. ठीक आहे. जेव्हा आपण त्याला स्किनवर किंवा लोकली अप्लाय करतो तेव्हा ते काय करतात, प्रेसिपिटेशन करतात. त्याला आपण काय म्हणतो, ॲस्ट्रिंजंट. नेक्स्ट अँटॅसिड. आणि लास्ट कोणता आहे, अँटीसेप्टिक. हे आहे बिस्मथ सबकार्बोनेटचे युजेस. आता आपण नेक्स्ट ड्रग बघू, जो की आहे केओलिन. कोणता आहे, केओलिन. केओलिन मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे Al2O3 2SiO2 2H2O. डोकं दुखत असेल तरी नीट समजून घ्या. काय म्हणते मॉलिक्युलर फॉर्म्युला त्याचा, Al2O3 2SiO2 आणि H2O. ह्याला सिम्पली आपण म्हणतो हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट. काय म्हणतो, हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट. ज्यात काय आहे, हायड्रेटेड म्हणजे वॉटर सुद्धा आहे, ॲल्युमिनियम आहे आणि सिलिकेट आहे. बरोबर आहे, सिलिकॉन आहे. म्हणून याला काय म्हणतो आपण, हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे Al2O3. ठीक आहे. काय आहे, Al2O3 म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड, सिलिकॉन डायऑक्साईड. ह्याचं कंबाईन कशासोबत करणार आपण, वॉटरसोबत. म्हणून याला काय म्हणतो आपण, हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट. काय मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणा माझ्यासोबत, Al2O3 2SiO2 H2O. रिपीट, Al2O3 2SiO2 2H2O. एक्झाममध्ये केओलिन खूप इम्पॉर्टंट आहे, तसे बाकीचे पण आहे, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला कंपल्सरी याचा लक्षात ठेवावाच लागतो. काय आहे, Al2O3 2SiO2 2H2O. म्हणजेच काय आहे तो, हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट. आणि त्याचं सिनोनेम आहे चायना क्ले. काय आहे, चायना क्ले. हे काय त्याचं सिनोनेम, काय आहे, चायना क्ले. बघा, हे सुद्धा किती फॉर्ममध्ये ऑकर होतं, 2. त्याच्या डेन्सिटीनुसार लाईट केओलिन अँड हेवी केओलिन. तर त्यामुळे त्याची प्रॉपर्टीज बघा कशी असती, कलर व्हाईट और येलोइश व्हाईट, सॉफ्ट पावडर, सोल्युबिलिटी वॉटरमध्ये इनसोल्युबल असणार, फ्री फ्रॉम ग्रिटीनेस, चिकटपणा बिलकुल नसणार, सॉफ्ट पावडर आहे, चिकटपणा नसणार, ग्रिटीनेस नसणार. आणि केमिकली कसा असणार, हे इनर्ट. कसा असणार, केमिकली इनर्ट. त्याचे युजेस काय आहेत बघा. पहिला, प्रोटेक्टिव्ह आणि ॲडझॉर्बंट इन डायरिया. प्रोटेक्टिव्ह अँड ॲडझॉर्बंट इन डायरिया. नेक्स्ट, अँटीडोट इन फूड पॉयझनिंग. जर एखाद्याला फूड पॉयझनिंग झाली तर त्या कंडिशनला अँटीडोट म्हणून सुद्धा काय देतो आपण, केओलिन. नेक्स्ट, अँटीसेप्टिक. नेक्स्ट, सलाईन कॅथरॅटिक, त्यालाच आपण पर्गेटिव्ह म्हणतो. आणि लास्ट कोणता आहे, ड्राईंग एजंट. एखादं इन्फेक्टेड वुंड्स किंवा फोड झालेले असतील तर ते म्हणजे सोर्स म्हणतो किंवा बॉईल्स म्हणतो आपण, ठीक आहे, पाण्याचे फोड, त्याला कोरडं ठेवण्यासाठी आपण काय करतो, ॲज अ ड्राईंग एजंट म्हणून यूज करतो. कोणता, केओलिन. म्हणून त्याचे युजेस रिपीट बघा. प्रोटेक्टिव्ह अँड ॲडझॉर्बंट, अँटीडोट इन फूड पॉयझनिंग, अँटीसेप्टिक, ड्राईंग एजंट इन इन्फेक्टिव्ह अल्सर्स अँड सोर्स, अँड देन सलाईन कॅथरेटिक. काय आहे, सलाईन कॅथरेटिक. त्यालाच आपण काय म्हणतो, पर्गेटिव्ह. हे झालं केओलिन. राहील सगळ्यांच्या लक्षात. आता बघू आपण लास्ट क्लास, जो की आहे सलाईन कॅथरेटिक. शेवटचा क्लास कोणता आहे, सलाईन कॅथरेटिक. ओके. काय असते मग, द एजंट दॅट इन्क्रीज द इव्हॅक्युएशन ऑफ फिसेस फ्रॉम द बॉवेल or the drug that relieves constipation, that is emptying of stomach. काय म्हणते, कॅथरेटिक म्हणजे असे एजंट जे काय करतं, फिसेसला इव्हॅक्युएट करतं थ्रू द ॲनस. ॲनस थ्रू काय करतं, बाहेर काढायला मदत करतं बाय इन्क्रीज द इव्हॅक्युएशन. ठीक आहे, फास्टली इव्हॅक्युएशन करून. म्हणजेच हे एजंट कशावर यूज करणार, कॅथरेटिक स्पेशली आपण कशावर यूज करणार, जर एखाद्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल. ठीक आहे, जर एखाद्याला कॉन्स्टिपेशनचा जर त्रास होत असेल तर त्याला ट्रीट करण्यासाठी आपण काय देतो, हे कॅथरेटिक्स. आलं लक्षात. कॅथरेटिक काय असतात मग, द एजंट दॅट इन्क्रीज द इव्हॅक्युएशन ऑफ फिसेस फ्रॉम द बॉवेल और द ड्रग दॅट रिलीव्ह कॉन्स्टिपेशन, दॅट इज एम्प्टनिंग ऑफ स्टमक. आता या कॅथरेटिकचा फक्त तेवढाच यूज आहे का, नाही, अजून काय यूज आहेत ते बघू. मग पहिला तर होणार, ठीक आहे, टू रिलीव्ह कॉन्स्टिपेशन. सेकंड, टू एज डिफिकेशन इन पेनफुल हिमोरॉइड्स पेशंट. जर एखाद्याला मूळ व्याधीचा त्रास असेल, त्याला आपण पाईल्स म्हणतो. ठीक आहे, जर एखाद्याला पाईल्सचा त्रास असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण काय यूज करू शकतो, कॅथरेटिक. कारण की त्या ठिकाणी जे पेनफुल हिमोरॉइड्स त्यांना होत असतो, जी काही
ठीक आहे. इव्हॅक्युएशन करताना त्यांना जो त्रास होत असतो तो रिमूव्ह करण्यासाठी, कारण की मूळ व्याधीची कंडिशन सगळ्यांनाच माहीत असते, त्या ठिकाणी काय देतो आपण, कॅथरॅटिक. नंतर टू अवॉइड प्रेशर इन ॲब्डॉमेन इन द हर्नियाज पेशंट. हर्निया म्हणजे काय, जेव्हा पोटावरचं प्रेशर वाढतं काही पर्सनला काय होणं, त्याचं जे इंटेस्टाईन आहे ते कुठे शिफ्ट होतं, स्क्रॉटममध्ये. कुठे शिफ्ट होतं, स्क्रॉटममध्ये. त्या कंडिशनला आपण म्हणतो हर्निया. आणि ते कशामुळे होतं, जर एखाद्या वेळेस जास्त जड उचललं, ठीक आहे, खूप त्यामुळे काय होणार, पोटावर जास्त प्रेशर येणार आणि त्यावेळेस हर्नियाचा त्रास होऊ शकतो. ठीक आहे. मग ते रिमूव्ह करण्यासाठी, हर्नियाचा त्रास होऊ नये म्हणून आणि इव्हॅक्युएशन तर करायचंय, त्या ठिकाणी काय देणार त्या पर्सनला, कॅथरॅटिक. लास्ट, टू रिमूव्ह सॉलिड मटेरियल फ्रॉम द इंटेस्टायनल ट्रॅक. सॉलिड मटेरियलला म्हणजेच फिसेसला इंटेस्टायनल ट्रॅकमधून रिमूव्ह करण्यासाठी, कशासाठी, पण रिमूव्ह कशाला करायचं, जर एखाद्या वेळेस एक्सरे एक्झामिनेशन असेल, सोनोग्राफी करायची असेल किंवा चाइल्ड बर्थ ऑर एनी सर्जरी. ठीक आहे. ह्यापैकी कोणती जरी कंडिशन असेल तर आधी प्रत्येकाला माहिती डॉक्टर काय देतात, इनिमा, जेणेकरून जे काही स्टमकमध्ये प्रेझेंट असलेलं डायजेस्टेड फूड आहेत म्हणजेच फिसेस आहेत त्याला काय करणार, ते बाहेर रिलीव्ह करणार, जेणेकरून सर्जरी होत असताना किंवा एक्सरे एक्झामिनेशन होत असताना आपल्याला ॲनालिसिस व्यवस्थित होण्यासाठी. ओके, हे झालं त्या कॅथरॅटिक्सचे युजेस. आता मला सांगा, मग जास्त दिवस तर कॅथरॅटिक घेतलं तर काय होईल, थोडे खरंच जर इमर्जन्सी असेल, ह्या केसेस असतील मागच्या ज्या मी फळ्यावर लिहून दिल्या, तर त्या कंडिशनमध्ये जर समजा कॅथरॅटिक दिलं, लॅक्झेटिव्ह दिलं तर ठीक आहे. पण लॅक्झेटिव्हचा किंवा कॅथरॅटिकचा जर आपण कंटिन्युअस यूज करत गेलं तर दीज आर द हॅबिट फॉर्मिंग. काय करतं ते, हॅबिट फॉर्मिंग असतं, त्याची सवय लागतं आणि काही दिवसानंतर मग तेच जर आपण जास्त दिवस जर यूज केलं, त्याची सवय लागल्यावर आपल्याला ॲक्च्युअल जे काही फिसेसला एक्झिट करायचा जो त्रास आहे तो कसा होणार, तसाच राहील. कारण की काय होणार, मग आपल्या स्टमकला, आपल्या इंटेस्टाईनला त्या ड्रगची सवय पडेल की ते घेतल्यावरच आपल्याला काय होणार, इव्हॅक्युएशन ऑफ फिसेस. त्यामुळे हे कसे आहेत, हॅबिट फॉर्मिंग सुद्धा आहेत. त्यामुळे पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाईमपर्यंतच आपण वापरू शकतो जर इमर्जन्सी कंडिशन असेल तरच. एरवी लॅक्झेटिव्ह वापरायचे नाही इन द कॉन्स्टिपेशन. मग आता कॉन्स्टिपेशन होत असेल तर बाकीच्या गोष्टी, फळं खायचे, पाणी जास्त प्यायचं, ठीक आहे, जेणेकरून ते त्रास होणार नाही. आलं लक्षात. हे झालं कॅथरॅटिक. आता बघू आपण कॅथरॅटिकचं क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन ऑफ कॅथरॅटिक. देर आर 4 क्लासेस ऑफ कॅथरॅटिक. फर्स्ट, स्टिम्युलंट. ठीक आहे. आपण बघत होतो क्लासिफिकेशन ऑफ सलाईन कॅथरॅटिक. आता मेन एम काय आहे, आपण स्टार्टिंगलाच बघितलं की आपल्याला काय करायची, पेरिस्टाल्सिस मुवमेंट फास्ट करायची, बरोबर आहे का, कारण की कॉन्स्टिपेशनमध्ये पेरिस्टाल्सिस मुवमेंट कशी असती, स्लो असती. त्यामुळे फिसेस त्या ठिकाणीच राहतात, स्टूल त्या ठिकाणीच राहतं, बरोबर आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, कॉन्स्टिपेशनवर ट्रीट करणारे ड्रग बघायचे. त्याचं एक्झाम्पल आहे कॅथरॅटिक. कॅथरॅटिक काय करतात, किंवा त्याला आपण लॅक्झेटिव्ह सुद्धा म्हणतात, जे किंवा पर्गेटिव्ह म्हणतो. ठीक आहे. ते काय करतात, आपल्याला इव्हॅक्युएशन ऑफ फिसेस करतात. ठीक आहे. फिसेसला एक्झिट करतात, बाहेर काढतात. मग ह्या ठिकाणी आपल्याला काय इन्क्रीज करावं लागेल, पेरिस्टाल्सिस मुवमेंट. ठीक आहे. मेन मेकॅनिझम काय आहे की पेरिस्टाल्सिस मुवमेंट वाढली पाहिजे, तर त्याच्या मेकॅनिझम व ॲक्शनवरूनच त्या कॅथरॅटिक्सचे मेन 4 क्लास आहेत. पहिला क्लास आहे स्टिम्युलंट. पहिला क्लास कोणता आहे, स्टिम्युलंट. काय आहे, स्टिम्युलंट. दुसरा आहे बल्क पर्गेटिव्ह, ल्युब्रिकंट अँड सलाईन कॅथरॅटिक. कोणते क्लास बघा, स्टिम्युलंट, बल्क पर्गेटिव्ह, नेक्स्ट ल्युब्रिकंट आणि सलाईन कॅथरॅटिक. आता स्टिम्युलंट काय करतात बघा बरं, ॲक्ट बाय कॉझिंग लोकल इरिटेशन ऑन इंटेस्टायनल वॉल. इंटेस्टायनल वॉलवर इरिटेशन कॉज केल्यामुळे काय होणार, स्टिम्युलेशन भेटणार पेरिस्टाल्सिस मुवमेंटला, आणि पेरिस्टाल्सिस मुवमेंटला स्टिम्युलेशन भेटल्यामुळे जे काही प्रेझेंट असलेले इंटेस्टाईनमध्ये जे काही फिसेस आहेत ते काय होतील, बाहेर एक्झिट होतील. म्हणजेच काय करणार, ते पेरिस्टाल्सिसला स्टिम्युलेशन करणार बाय कॉझिंग द लोकल इरिटेशन ऑन इंटेस्टायनल वॉल. त्याचं एक्झाम्पल आहे कॅस्टर ऑइल अँड सेन्ना. सगळ्यांना माहिती, कॅस्टर ऑइल म्हणजेच काय, आपलं एरंड्याचं तेल, जे की आपण काय म्हणून यूज करतो, ॲज अ कॅथरॅटिक. सेकंड आहे बल्क पर्गेटिव्ह.
बल्क परगेटिव्ह काय म्हणते, ऍक्ट बाय इन्क्रीज द बल्क ऑफ इंटेस्टायनल कंटेंट. जे काही इंटेस्टायनल कंटेंट आहे त्याचा काय वाढवणार, ते बल्क वाढवणार. बल्क वाढवल्यामुळे काय होणार, त्या ठिकाणी व्हायब्रेशन क्रिएट होतील, जड जड लागेल इंटेस्टाईनला आणि ऑटोमॅटिकली कशाला इनिशिएशन होईल, पेरिस्टाल्सिस मुवमेंटला. इन्क्रीज द बल्क, इन्क्रीज द पेरिस्टाल्सिस. आणि त्याचं एक्झाम्पल आहे मिथाइल सेल्युलोज. कोणतं आहे, मिथाइल सेल्युलोज. नेक्स्ट ल्युब्रिकंट. ल्युब्रिकंट सगळ्यांना माहिती एक प्रकारचं स्टूल. ह्या ठिकाणी जे ल्युब्रिकंट यूज करतो आपण ते झालं, त्याला दुसरं नाव आहे स्टूल सॉफ्टनर. काय आहे, स्टूल सॉफ्टनर. काय करतं ते, त्या स्टूलला काय करतं म्हणजेच त्या फिसेसला काय करणार, तो सॉफ्टनर करणार, सॉफ्ट करणार. ऍक्ट बाय ल्युब्रिकेटिंग फिकल मटेरियल. काय करतं, जे काही फिकल मटेरियल आहे त्याला काय करतात, ल्युब्रिकेट करणार. ल्युब्रिकेट केल्यामुळे ते स्टूल कसं होणार, सॉफ्ट होणार आणि इझिली काय होणार, एक्सकेप. त्याचं एक्झाम्पल आहे लिक्विड पॅराफिन अँड ग्लिसरीन. अँड लास्ट आहे सलाईन कॅथरेटिक. ऍक्ट बाय increase in the osmotic pressure on the intestinal wall. काय करणार ते, इंटेस्टायनल वॉलचं ऑस्मॉटिक प्रेशर वाढवणार. इंटेस्टायनल ट्रॅकचं ऑस्मॉटिक प्रेशर वाढल्यामुळे त्या ठिकाणी पेरिस्टाल्सिस वाढणार आणि काय करणार ते, इव्हॅक्युएशन ऑफ फिसेस. ओके, त्याचे एक्झाम्पल आहे मॅग्नेशियम सल्फेट अँड सोडियम पोटॅशियम टार्टारेट. कोणतं आहे, मॅग्नेशियम सल्फेट अँड सोडियम अँड पोटॅशियम टार्टारेट. नीट लक्षात द्या बरं, क्लासिफिकेशन ऑफ कॅथरेटिक आणि परगेटिव्ह. कॅथरेटिक अँड परगेटिव्ह कोणते कोणते आहेत, मेन 4 क्लास आहेत. स्टिम्युलंट, बल्क परगेटिव्ह, ल्युब्रिकंट अँड सलाईन कॅथरेटिक. कोणते कोणते आहेत, स्टिम्युलंट, बल्क परगेटिव्ह, ल्युब्रिकंट आणि सलाईन कॅथरेटिक. त्याचे एक्झाम्पल, स्टिम्युलंटचे एक्झाम्पल आहे कॅस्टर ऑइल, सेन्ना. बल्क परगेटिव्हचं मिथाइल सेल्युलोज, ल्युब्रिकंटचं लिक्विड पॅराफिन अँड ग्लिसरीन अँड सलाईन कॅथरेटिकचे एक्झाम्पल आहे मॅग्नेशियम सल्फेट अँड सोडियम पोटॅशियम टार्टारेट. हे आहे सलाईन कॅथरेटिकचे एक्झाम्पल. आता आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये बघायचे आपल्याला की ॲक्च्युली सलाईन कॅथरेटिक काय असतं. ओके, बघू मग नेक्स्ट पॉईंटला. ठीक आहे, बघू मग काय असते सलाईन कॅथरेटिक. बघा, मी तुम्हाला सांगितलं कॅथरेटिक म्हणजे काय करायचं आपल्याला, इव्हॅक्युएशन ऑफ फिसेस बाय इन्क्रीजिंग द पेरिस्टाल्सिस मुवमेंट. मग हे काय करणार सलाईन कॅथरेटिक, द एजंट विच ब्रिंग इव्हॅक्युएशन ऑफ फिसेस फ्रॉम द बॉवेल. तेच करणार, इव्हॅक्युएशन ऑफ फिसेस करणार, बॉवेल मधूनच करणार. बाय इन्क्रीजिंग ऑस्मोटिक लोड ऑन इंटेस्टायनल ट्रॅक आर नोन ॲज सलाईन कॅथरेटिक. फक्त काय करणार, इंटेस्टायनल ट्रॅकवर काय करणार, ऑस्मोटिक प्रेशर वाढवणार. ऑस्मोटिक प्रेशर वाढवल्यामुळे ऑटोमॅटिक तो काय करेल, फिसेस वॉटर ॲब्झॉर्ब करेल आणि काय होणार, एक्झिट होईल. आलं लक्षात. मग आता बघू त्याची ॲक्च्युअल मेकॅनिझम काय, डेफिनेशन कळाली का. काय म्हणते, द एजंट विच ब्रिंग इव्हॅक्युएशन ऑफ फिसेस फ्रॉम द बॉवेल बाय इन्क्रीजिंग ऑस्मोटिक लोड ऑन द इंटेस्टायनल ट्रॅक आर नोन एज सलाईन कॅथरेटिक. बघू त्याची मेकॅनिझम. बघा, ऑन ओरल ॲडमिनिस्ट्रेशन ड्यू टू द नॉन ॲब्झॉर्बेबल नेचर ऑफ मॅग्नेशियम. जर मॅग्नेशियम किंवा मॅग्नेशियम कंटेनिंग एजंट आपण घेतले तर त्याचं नॉन ॲब्झॉर्बेबल नेचर असल्यामुळे ते काय होणार, त्या सलाईन इंटेस्टायनल ट्रॅकमधून ॲब्झॉर्ब होणार नाही. इंटेस्टायनल ट्रॅकमधून ॲब्झॉर्ब होणार नाही म्हणजे काय राहणार, ते जशाला तसं त्या इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट राहील. बरोबर आहे, इंटेस्टायनलमध्ये प्रेझेंट राहिल्यामुळे त्या मॅग्नेशियमची त्या गटमध्ये म्हणजेच इंटेस्टाईनमध्ये काय वाढणार, कॉन्सन्ट्रेशन काय होऊन जाणार, मॅग्नेशियमचं त्या इंटेस्टाईनमध्ये वाढत जाईल कॉन्सन्ट्रेशन. त्यालाच आपण काय म्हणतो, हायपरटोनिसिटी. काय होणार म्हणणार, हायपरटोनिसिटी. आणि ती हायपरटोनिसिटी वाढली तर ती रिलीफ कशी करणार, मग कॉन्सन्ट्रेशन बिघडायलंय. आयसोटोनिकचं कशामध्ये, हायपरटोनिक, मॅग्नेशियमचं कॉन्सन्ट्रेशन वाढायलंय त्या ठिकाणी. मग काय करणार, दिस रिलीव्ह बाय द सिक्रिशन ऑफ ॲडिशनल फ्लुइड आर बाय ॲब्झॉर्ब वॉटर फ्रॉम द बॉडी फ्लुइड. काय करणार मग आता, हायपरटोनिसिटी त्याला रिमूव्ह करायची. मग बॉडीमधलं जे इंटेस्टायनल ट्रॅकमधलं जे काही बॉडी फ्लुइड आहे तो काय करणार, तो ॲब्झॉर्ब करायला लागणार. आणि तो जास्त प्रमाणात ॲब्झॉर्ब केल्यामुळे काय होणार, त्या ठिकाणचं हायड्रोस्टॅटिक प्रेशर काय होणार, वाढणार. कशाचं,
इंटेस्टायनलमध्ये. हायड्रोस्टॅटिक प्रेशर वाढल्यामुळे काय करणार ते पेरिस्टाल्सिस मुवमेंटला प्रमोट करल आणि त्यामुळे ती कोणती ॲक्शन दाखवल ॲज अ लॅक्झेटिव्ह अँड ॲज अ कॅथरेटिक. रिपीट सांगते, लक्ष द्या, कारण की मॅग्नेशियम आपल्याला माहिती नॉन ॲब्झॉर्बेबल असतं, त्यामुळे जरी आपण तो ओरली ॲडमिनिस्टर केलं तर इंटेस्टाईनमध्ये जाऊन तो ॲब्झॉर्ब होणार आहे का नाही, जशाला तसं त्या इंटेस्टाईनमध्ये तो प्रेझेंट राहील. इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट राहिल्यामुळे तो जास्त प्रमाणात राहील, त्याला आपण काय मग त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्या इंटेस्टाईनमध्ये वाढणार, त्याला आपण काय म्हणतो त्याची हायपरटोनिसिटी इन्क्रीज होणार गटमध्ये. मग हायपरटोनिसिटी इन्क्रीज होते, त्या हायपरटोनिसिटी त्याला रिड्यूस करायची आहे. रिड्यूस कसं करणार, जास्त प्रमाणात वॉटर काय करणार ते ॲब्झॉर्ब करणार. वॉटर ॲब्झॉर्ब केलं त्या ठिकाणी त्याचा हायड्रोस्टॅटिक प्रेशर इंटेस्टाईनवर वाढणार, बरोबर आहे. इंटेस्टाईनमध्ये काय होणार, हायड्रोस्टॅटिक प्रेशर वाढणार आणि ते हायड्रोस्टॅटिक प्रेशर वाढल्यामुळे त्या ठिकाणी जे काही पेरिस्टाल्सिस मुवमेंट आहे त्याला काय भेटणार, स्टिम्युलेशन भेटणार आणि पेरिस्टाल्सिस मुवमेंट वाढली की ॲटोमॅटिक काय होणार, फिसेसचं इव्हॅक्युएशन. आलं लक्षात. आणि तो कोणता इफेक्ट दाखवणार, ॲज अ कॅथरॅटिक इफेक्ट आणि ॲज अ लॅक्झेटिव्ह इफेक्ट. खाली फक्त कॅथरॅटिक इफेक्ट द्यावे, ठीक आहे. कॅथरॅटिक किंवा लॅक्झेटिव्ह इफेक्ट तो देत जाणार. त्याचे एक्झाम्पल आपल्याला दोन बघायचे, एक तर मॅग्नेशियम सल्फेट आणि सेकंड म्हणजे सोडियम पोटॅशियम टार्टारेट. कोणता आहे, सोडियम पोटॅशियम टार्टारेट. बघू मग बघा, सोडियम पोटॅशियम टार्टारेट काय आहे, जे आपलं टार्टारिक ॲसिड आहे त्या ठिकाणी जे हायड्रोजन आहे टार्टारिक ॲसिडचा तो कशाने रिप्लेस होणार, एक हायड्रोजन पोटॅशियमने रिप्लेस होईल आणि दुसरा हायड्रोजन कशाने रिप्लेस होईल, सोडियमने होईल. तर त्याला आपण काय म्हणतो, सोडियम पोटॅशियम टार्टारेट, ठीक आहे. इथे COOH असतो, तर एक हायड्रोजन सोडियमने रिप्लेस झाला आणि एक हायड्रोजन कशाने रिप्लेस झाला, पोटॅशियमने. जेव्हा जे स्ट्रक्चर तयार होते त्याला ते स्ट्रक्चर तुम्हाला असं दिसल आणि ह्या ठिकाणी त्याचं नाव काय राहणार, सोडियम पोटॅशियम टार्टारेट. काय राहणार, सोडियम पोटॅशियम टार्टारेट. त्याचं सिनोनिम आहे रोचेले सॉल्ट और सिग्निटी सॉल्ट. कोणता आहे, रोचेले सॉल्ट और सिग्निटी सॉल्ट. नंतर बघू त्याच्या प्रॉपर्टीज नेचर, कलर, ओडर, टेस्ट. नेचर कसं आहे, क्रिस्टलाइन पावडर, कलर कलरलेस, ओडर ओडरलेस, टेस्ट सलाइन बिटर टेस्ट. सोल्युबिलिटी सॉल्ट फॉर्मेशन असते, क्रिस्टलाइन पावडर असतो म्हणून वॉटरमध्ये कसं राहणार, सोल्युबल. आणि त्याची अजून एक प्रॉपर्टी म्हणजे त्याला जर मेल्ट करायचं झालं तर ते 74 डिग्री सेल्सिअसला मेल्ट होते आणि मेल्ट झाल्यानंतर जरी आपण त्याला अजून हिटिंग कंटिन्युअस सुरू ठेवली तर त्या ठिकाणी काय होणार, सोडियम वेगळं होते आणि पोटॅशियम कार्बोनेट तयार होते. काय तयार होते, सोडियम वेगळं होऊन जाते आणि पोटॅशियम कार्बोनेट तयार होते. कधी, जर त्याला आपण मेल्ट झाल्यानंतर अजून हिटिंग केली, फर्दर हिटिंग केली तर ते डिकम्पोजेस इंटू सोडियम अँड पोटॅशियम कार्बोनेट. कशामध्ये डिकम्पोजिशन होईल त्याचं, सोडियम आणि पोटॅशियम कार्बोनेट. त्याचे युजेस बघा, त्याचा पहिला यूज आहे, ठीक आहे, ॲज अ सलाइन कॅथरॅटिक. दुसरा यूज आहे इन्ग्रेडियंट फॉर इफरवसंट ग्रॅन्युल. इफरवसंट ग्रॅन्युल पहिला आहे सलाइन कॅथरॅटिक, दुसरा आहे इन्ग्रेडियंट फॉर इफरवसंट ग्रॅन्युल्स और इफरवसंट पावडर अँड नेक्स्ट आहे स्टॅबिलायझर इन फूड इंडस्ट्री. काय आहे, स्टॅबिलायझर इन फूड इंडस्ट्री. त्याचे तीनच युजेस आहेत. पहिला आहे ॲज अ सलाइन कॅथरॅटिक, नंतर इन्ग्रेडियंट फॉर इफरवसन्स पावडर और इफरवसंट ग्रॅन्युल्स आणि थर्ड आहे स्टॅबिलायझर इन द फूड इंडस्ट्री. हे काय झालं, सोडियम पोटॅशियम टार्टारेटचे युजेस. आता आपण लास्ट पॉईंट बघू या चॅप्टरचा, तो म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचा मोनोग्राफ. ठीक आहे, मॅग्नेशियम सल्फेट बघा, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, MgSO4 7H2O. काय आहे, मॅग्नेशियम सल्फेट, MgSO4 7H2O. सिनोनेम आहे त्याचं इप्सम सॉल्ट. काय आहे, इप्सम सॉल्ट. नेक्स्ट बघू त्याच्या प्रॉपर्टीज. नेचर क्रिस्टलाइन पावडर, ओडर ओडरलेस, कलर कलरलेस, टेस्ट सलाइन बिटर टेस्ट. सोल्युबिलिटी क्रिस्टलाइन पावडर असल्यामुळे कशामध्ये सोल्युबल असणार, सोल्युबल इन वॉटर. आय रिपीट, नेचर क्रिस्टलाइन पावडर, ओडर ओडरलेस, कलर कलरलेस, टेस्ट कसा आहे त्याचा, सलाइन बिटर टेस्ट.
आणि सोल्युबिलिटी त्याची सोल्युबल इन वॉटर. मॉलिक्युलर फॉर्म्युला MgSO4 7H2O आणि त्याचं सिनोनेम आहे इप्सम सॉल्ट. काय आहे? इप्सम सॉल्ट. त्याची केमिकल प्रॉपर्टी बघा, इट इफ्लोरसेस इन द ड्राय एअर. त्याला जर ड्राय एअर मधून जर पास केलं मॅग्नेशियम सल्फेटला तर त्या ठिकाणी प्रेझेंट असलेले जे वॉटर मॉलिक्युल आहे ते काय होतात? हळूहळू इव्हॅपोरेट व्हायला लागतात. बघा बरं, पहिल्यांदा MgSO4 7H2 आहे, रूम टेम्परेचरला ड्राय एअर मधून पास केलं तर त्या ठिकाणचा एक वॉटर मॉलिक्यूल निघून जाणार आणि काय तयार होणार बघा? MgSO4 6H2O. परत जर त्याला आपण अजून हीट केलं, अजून त्या ठिकाणचं टेम्परेचर वाढवलं जे की 150 ते 160 डिग्री सेल्सिअस असेल तर त्या ठिकाणी परत काय होतील? 5 वॉटर मॉलिक्यूल काय होतील? रिमूव्ह होतील आणि MgSO4 H2O राहील. आणि जर त्याला अजून फर्दर टेम्परेचर वाढवलं आणि ते जर केलं आपण 280 डिग्री सेल्सिअस तर त्या ठिकाणी काय तयार होणार? राहिलेला जो एक वॉटर मॉलिक्यूल आहे तो सुद्धा रिमूव्ह होईल आणि फक्त काय राहणार? मॅग्नेशियम सल्फेट MgSO4, जे की कसं असणार? डिहायड्रेटेड, म्हणजे त्याच्यामध्ये कोरडं असणार, त्या ठिकाणी कोणताही वॉटर मॉलिक्यूल नसणार. आलं लक्षात? ही आहे त्याची केमिकल प्रॉपर्टी, इट इफ्लोरसेस इन द ड्राय एअर. आता बघू आपण त्याचे युजेस. त्याचे 5 युजेस आहेत. पहिला यूज म्हणजे ॲज अ सलाईन कॅथरॅटिक, दुसरा अँटीडोट इन बार्बिच्युरेट पॉयझनिंग, नंतर ॲज अ इनिमा, अँटीकोॲग्युलंट अँड द वेट ड्रेसिंग इन द बर्न. तुम्हाला माहिती सलाईन कॅथरॅटिक म्हणजे काय, अँटीडोट म्हणजे काय? द ड्रग विच काउंटर ॲक्ट द पॉयझन, पॉयझनवर अफेक्ट करतं. मग कोणत्या पॉयझनमध्ये यूज करणार? हा बार्बिच्युरेट पॉयझनिंगवर. नेक्स्ट ॲज अ इनिमा, इनिमाचं कन्सेप्ट एक आलं लक्षात. काय करणार? जेव्हा एखादी सर्जरी किंवा एक्सरे एक्झामिनेशन असतं त्यावेळेस इव्हॅक्युएशन ऑफ फिसेस करून घेणार ते, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण इनिमा. नंतर अँटीकोॲग्युलंट म्हणजे द एजंट विच प्रोड्यूस द डज नॉट प्रोड्यूस द कोॲग्युलेशन, जे की ब्लड क्लॉटिंग करणार नाही त्याला आपण काय म्हणणार? अँटीकोॲग्युलंट. आलं लक्षात? काय करणार? ब्लड क्लॉट होऊ देणार नाही त्याला आपण काय म्हणतो? अँटीकोॲग्युलंट. आणि लास्ट कोणतं आहे? जर एखाद्या वेळेस बर्न किंवा जळालेला पार्ट असेल तर त्याला वेट ड्रेसिंग करण्यासाठी सुद्धा काय यूज करतो आपण? मॅग्नेशियम सल्फेट. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे MgSO4 7H2O आणि सिनोनेम आहे त्याचं इप्सम सॉल्ट. राहील लक्षात? आता ह्या ठिकाणी आपला गॅस्ट्रोइंटेस्टायनल चॅप्टर एंड झालेला आहे. व्यवस्थित अभ्यास करा आणि मी सांगितल्याप्रमाणे चार्ट करा. त्या चार्टचा उपयोग तुम्हाला MCQs मध्ये सुद्धा होईल आणि ॲन्युअल मध्ये सुद्धा होईल. ओके, त्यामुळे अभ्यास करा. काही डाऊट असेल तर कॉल करा. ठीक आहे, बाय बाय.